सर्व असतात. श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुपछन्दः सीताशक्ति श्रीमद्हनुमान् कीलकं श्रीरामचन्द्र प्रत्यर्थे। व्हिडिओ आहे. जरा वेगळी गिफ्ट देण्यात आलेली आहे. तुमचा पण आणला का? मोगऱ्याचं झाड आहे. जसं ते रोज फुलतात तसं त्यांच्या आयुष्य त्यांच्या आनंदाप्रमाणे फुलला पाहिजे ही आमची प्रभूचरणी प्रार्थना. प्रथम तर तुम्हाला अशोक नावाचा अर्थ मी सांगतो. अशोक म्हणजे कुठलाही शोक नसणारा, दुःख नसणारा व्यक्ती. असं आपल्या अप्पा आहेत की त्यांना आतापर्यंत कधी आपण असं बोगस बघितलेलं आहे की या गुलाबाच्या फुलाप्रमाणेच त्यांचं आयुष्य नेहमी सदाबहार राहू आणि असंच फुलत राहू. अरे वा, खूप छान खूप छान. आणि आजचा केक पण काळजी आणि पाठिंबा आमच्यासाठी जगातली सर्वात मोठी ताकद आहे. आणि तुमच्या प्रत्येक त्यागामुळे आमचं आयुष्य खूप सुंदर झालेलं आहे. आणि देव तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो हीच माझी ईश्वर चरणी स्वामीची समर्थ चरणी प्रार्थना. असे नेहमीच आधार संभाळणारे माझे पप्पा त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केलाय. ॲक्च्युली माझ्या करिअरपासून त्यांनी सगळं मला सपोर्ट करत आले आतापर्यंत. त्याचे खूप जास्त ऋणी आहे. हॅपी बर्थडे पप्पा. थँक्यू. सगळ्यांना सपोर्ट करतात. सगळ्यांना पप्पा नेहमी सपोर्ट करतात. कोणी असू दे, बाहेर घरातले सगळ्यांना नेहमी प्रेमाने सगळ्यांना हेल्पिंग नेचर घेतो. वाढदिवसाच्या पप्पांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. He does very much when he started his work of his school, Japan, and particularly Vaibhav, the very nice son he is having, a very obedient, and I know Nisha very well, and now only I saw the elder daughter and another daughter with her, and I know Madam very well, very much. So I pray God for his good health and prosperity and happiness always. So may God bless you, Mr. Gundalram. Happy birthday to you. परंतु त्यांचा त्याग तुम्ही बघितला नाही. त्यांचा आधीचे कष्ट, कारण तुम्ही त्यावेळेस या जगात नव्हते, तर आधीचे कष्ट मी बघितले. किती कष्टाने किती यांनी त्याग केलेला आहे फक्त मला माहिती आहे, कारण मी त्याचा साक्षीदार आहे. आता यांना जास्त मी काय बोलू. आज जे दिसतंय ते त्यांच्या मागची फार मोठी भूमिका आहे की त्यांनी त्यावेळेस काय केलेलं आहे ते फक्त कोणालाच माहिती. बरोबर. थँक्यू. थँक्यू. शुभेच्छा. मामांचं व्यक्तिमत्व म्हणजे जसं एका मुलीला पिता पाहिजे असतो, एका मुलाला पिता पाहिजे असतो, जावयांना जसं सासरा पाहिजे असतो. पुण्याची आणखी हे जरा मी आता एक्सप्लेन करणार.
तसं एक आता खूप आयडल व्यक्तिमत्व आहे मामांचं आणि ते खूप जॉली आहेत. ओके, तुम्ही त्यांच्याकडे काही पण इच्छा करा ते तुम्हाला नाराज करणार नाही कधी. 1.5 किलो चांदीची असं आम्ही संकेत देत आहोत. पुन्हा तुम्हाला एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल पॉलिटिशियन आणि सक्सेसफुल बिझनेसमॅन राहिले, त्याचा मला चांगलं वाटतं, अभिमान आहे. मला वाटतं आम्हाला 22 वर्ष 26 वर्ष 40 वर्षापर्यंत आम्ही जे काही चित्र काकांकडनं खूप सुंदर ते काकांना ते पण नाही करतात, रोखोक करतात. हे जे काकांकडनं मी शिकलो ॲक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे आणि बस एवढं सांगितलं. गाणं म्हणून दाखव. हॅपी बर्थडे हे ना बोलो. कधी ती आली अडचण असते तर आपल्याला मी आवडून फोन केला तर आपण कधी जरी बोलणार नाही तरी आपण पैसे पाठवून आपणचे उपकार आणि काकूचे एवढे उपकार आहे ना माझ्यावर की आधी आपल्या टाइम टेबलला कधी तुम्हाला कधी काही नाही बोलत. आंबे खायला देतात. तुम्ही इथे लोकांचं आग्रह असतं आणि मोठ्यांच्या विनंतीने उपस्थित राहिले त्याच्यामुळे सगळ्यांचे आभार. तुम्ही इथे वेळ काढून आले. आज पप्पांचा वाढदिवस आपण इथे सर्व मिळून साजरा करतोय. खूप छान वाटतंय. पप्पा एव्हरग्रीन आहेत. ते इतकं पण वय झालं त्यांचं पण तरी त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये खूप अशी एनर्जी असते. त्यांच्याकडे बघून आम्हाला की आता ह्या वयात पप्पा जर एवढे स्ट्रॉंग आणि करू शकतात तर आपण पण काहीतरी करू शकतो. पप्पांच्याच पायावर पाय ठेवून आम्ही पण त्यांचा मोटिव्ह घेऊन काहीतरी नक्की चांगलं करू. खूप छान म्हणजे डाएट पण फॉलो करायचं असतं ना की पप्पा हे करायचं हो तुझं आम्ही करतो असं पाहिजे की म्हणजे एखादी गोष्ट आपण सांगतोय आणि पप्पा फॉलो करतोय. खूप छान वाटतं. अशीच पप्पांची हेल्थ अशीच छान राहो ईश्वर त्यांनी प्रार्थना. त्यांना सुदृढ आयुष्य आरोग्य प्रदान करो हीच आईबाबांची त्यांनी प्रार्थना. असाच सहवास पप्पांचा आम्हाला लाभो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान छान कार्य आमच्याकडून होत राहतो. पप्पा तुमचा आशीर्वाद माझ्यावर नेहमी असाच राहो. आणि कधीही त्यांच्या तिन्ही मुली आणि मी त्यांची सुनबाई असं त्यांनी कधीच वाटत दिलं नाही. जशी मी इथे या घरात आली त्यांची मुलगीच आहे असं त्यांनी मला भासवलं. मलाही कधीच असं वाटलं नाही. आणि खूप छान मला सांभाळून घेतलं प्रत्येक गोष्टी भर करून घेतलं. थँक्यू पप्पा. थँक्यू सो मच.
तेरे ही सपने लेकर के सोया, तेरी ही यादों में जागा, तेरे ख्यालों में उलझा रहा यूं जैसे कि माला में धागा। बादल बिजली कंगन पानी जैसे अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार। इतना मधुर तेरा मेरा प्यार लेना होगा जन्म हमें कई कई बार। प्यार बरसाए हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, जिंदगी बुझा जाए। नीले अंबर पर चाँद जब आए, प्यार बरसाए हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। नीले अंबर पर चाँद जब आए, प्यार बरसाए हमको तरसाए। ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को। ऊंचे पर्वत जब चूमते हैं अंबर को, प्यासा प्यासा अंबर जब चूमता है सागर को। प्यार के हंसने को, बाहों में फंसने को, दिल मेरा ललचाए कोई तो आ जाए। ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चाँद जब आए, प्यार बरसाए हमको तरसाए।
लगते हैं सारे लगते हैं ये सच्चे लगते हैं ये धरती ये नदिया ये रहना और तुम हम तुम कितने पास कितने दूर है चांद सितारे सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे ये धरती ये नदिया ये रहना और जिंदगी और कुछ भी नहीं
असताना इलेक्ट्रिकल जे आमचे गुरु सुधीरराव वराडे आम्ही एकत्र काम केलेले ते या कार्यक्रमाला खास आवर्जून आले. त्याचप्रमाणे डॉक्टर जितेंद्र मराठे डायरेक्ट जळगावून आलेले आमच्या वाढदिवसानिमित्त. त्याचप्रमाणे आमचे अय्यर साहेब आजारी असताना सुद्धा त्यांनी मला विश केलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि त्यांनी आज माझ्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल पुन्हा मी त्यांचे आभारी आहोत. तसेच त्यांचे सुधीरराव यांचे मित्र पण त्यांच्यासोबत आलेले, त्यांचे पण मी सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे विजय गुंजा, बापूजी खकाळ, अजून आपले कल्याणवरनं आलेले आमचे जाधव साहेब आणि खास लखमापूरवरून आलेले आमचे वैभवचे साले शुभम साहेब. त्याचप्रमाणे आमचे सर्व पाटील, सर्व आमचे प्रेम करणारे सर्वच माझ्या सर्व मुली प्रेमाने माझे जी आरती स्वागत केले माझ्या मिसेसनी, त्याचबद्दल आमचे मनीषा ताई, सगळ्याच मुली आमच्या सगळ्या झालेल्या आहेत. परत आमची सुनबाई, परत आमचे खकाळ सगळे बंधू, त्यांचे मुलं, आमचे मुलं सर्व वैभव गुंजाळ सर्वांनी हिऱ्यासारखे जवळ आज आलेले. त्यांनी मला एक सोन्यासारखे झाडाची गिफ्ट दिलेली, त्याबद्दल मी त्यांचे सतत आभारी आहोत.